Hello students, let's start our 7th mathematics practice set second. I think we had completed all our practice set in chapter number first, but we are taking revision for you. आपण पहिल्या प्रकरणातील सगळे प्रॅक्टिस सेट शिकवून झालेले आहेत, तरीही रिव्हिजन म्हणून मी काही भाग तुम्हाला अजून एकदा शिकवतो, कारण आपण सोमवारी एक परीक्षा घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये बक्षीस आहे प्रथम येणाऱ्याला. म्हणून सर्व रिव्हिजनाचा भाग मी तुम्हाला सांगतोय. आता हा भाग आहे क्वेश्चन नंबर 1 मधलं ए. तर काय दिले, इन ट्रायंगल ABC. आपल्याला प्रश्नात काय सांगितलं, पहिलं प्रश्न समजून घ्या बरं. परीक्षेत आपल्याला कसा प्रश्न येतो ते माहिती नाही, पण जे प्रश्न आहे ते प्रश्न व्यवस्थित वाचायचे. इन ट्रायंगल ABC लेंथ AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, लेंथ AC इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. मग आता यामध्ये आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे, पण कसा ट्रायंगल काढायचा आहे की ज्यामध्ये तिन्ही साईडचं मेजरमेंट दिलेलं आहे. लक्षात आलं. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बालमित्रांनो, समजा हे तुमचं वहीचं पेज आहे. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं तुमचं वहीचं पेज, आणि या तुमच्या वहीच्या पेजमध्ये हे इथं समास, मार्जिन, इथं वर थोडीशी जागा असते, इथं क्वेश्चन नंबर 1, इथं क्वेश्चन लिहिलेलं आहे. आता इथं सोल्युशन डायग्राम काढायचं याला, बरोबर आहे. मग आता आपल्याला ज्यावेळेस आपण जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेस आपल्याला रफ डायग्राम महत्त्वाची आहे. मग आता पहिल्यांदा रफ डायग्राम काढायची. मग रफ डायग्राममध्ये काय, तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक छोटासा ट्रायंगल काढायचा पेन्सिलने. या आपल्याला 3 साईड दिलेल्या आहेत, 1 2 3. या तिन्ही साईडमध्ये सगळ्यात मोठी साईड कोणती आहे, लेंथ AB. ती मेजरमेंट किती, 5.5. म्हणून मग इथं लिहायचं 5.5. आता हे 5.5 लिहिल्यानंतर ह्या 5.5चं नाव काय, लेंथ AB. मग लगेच त्याचं नाव द्यायचं तिथं, इथं A, इकडं B. आता या ट्रायंगलमध्ये वर्टिसाइज किती असतात, 3. वर्टेक्स 3 असतात. मग आता एक वर्टेक्स आला इथं A, इथं B. आता इथं कोणता येईल, मग एकदम बरोबर आहे, लगेच त्याचं ही बारसं करून टाकायचं. समजलं? आता उरलेले मेजरमेंट, ABचं मेजरमेंट 5.5. मग आता ACचं मेजरमेंट किती, 3.5. इथं लिहायचं 3.5. त्याच्यानंतर काय, BCचं मेजरमेंट 4.2. लगेच इथं लिहायचं 4.2. सगळ्यांना रफ डायग्राम समजली. आता रफ डायग्राम समजल्यानंतर आता फेर काढायचे. मग फेर काढायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना कंपास उघडावं लागेल, आणि कंपास उघडून त्यामधून तुम्हाला स्केलचा वापर करायचा आहे, आणि स्केलचा वापर करून ही डायग्राम काढायची आहे. बघा बरं कसं करायचं. एवढं समजलं कशा पद्धतीनं स्केल आहे. आता माझ्याकडे सेट स्क्वेअर आहे, स्केल नसल्यामुळे मी सेट स्क्वेअरनं काढलं. तुम्ही पट्टीनं, स्केलनं 5.5 सेंटीमीटरचं एक सेगमेंट काढायचा. इथं A, इथं B असं नाव द्यायचं. एवढं समजलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं, आता 3.5 आणि 4.5चे 2 सेगमेंट काढायचे. मग आता नीट पहा, आपल्या या सेलूपासून औरंगाबाद किती किलोमीटर आहे, सेलूपासून मुंबई किती किलोमीटर आहे, काहीतरी किलोमीटर आहेच ना. तसंच या A पासून C किती अंतरावर आहे, 3.5. B पासून C किती अंतरावर आहे, 4.5. मग आता आपल्याला काय करावं लागतंय, कंपास पेटी उघडायची, आणि कंपास पेटीमधून तुमच्या सगळ्यांना आता बाहेर काढावं लागतंय कंपास.
आलं का लक्षात? हे कंपास हातात घ्यायचा आणि कंपास हातात घेऊन स्केल घ्यायची आणि स्केल घेऊन ह्याच्यामध्ये 3.5चं मेजरमेंट घ्यायचं आणि एक आर्क काढायचा. नंतर 4.2चं मेजरमेंट घेऊन नंतर एक आर्क काढायचा. कसा काढायचा ते सगळेजण बघा आता. नंतर घ्यायची स्केल. स्केल घेतला किती आहे? 3.5. ह्याच्यात 3.5 सांगतो खाली ठेवायचं. हे 0वर ठेवायचं. 0वर ठेवलं की बरोबर 3.5 1 2 3 आणि त्याच्या पुढं 3.5 आलं. मेजरमेंट घेतलं की याला लॉक करायचं. लॉक झालं की आता हे पोलादी टोक ठेवायचं इथं A वर आणि एक आर्क काढायचा. एवढं समजलं? त्याच्यानंतर आता काय? 4.2. मग लगेच 4.2 घ्यायचं. हे 0वर ठेवायचा. निप, हे निप काय? निडल 0वर ठेवलं. 4.5 याला पॅक करायचं. पुन्हा याला पॅक केलं. याला कमी किंवा जास्त करायचं. हे आता इथं ठेवायचं आणि पूर्वी जो आर्क आहे त्याला 4.2 आहे. चुकलं. असं लक्ष ठेवावं लागतंय. 4.2 तंतोतंत घ्यायचं. हे लक्ष पाहिजे. आता इथं आर्क घ्या. हे नीट कुठे ठेवायचं? B वर ठेवायचं आणि B वर ठेवून पूर्वी जो आर्क काढलेला त्याला क्रॉस करायचं. क्रॉस केलं. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं बालमित्रांनो, हे दोन्हीही आर्क एका पॉइंटला क्रॉस होणं महत्त्वाचे. तिथं क्रॉस झालं की हे आपल्याला इथे एक पॉईंट मिळाला. आता हे पॉईंट मिळाल्यानंतर मग तुम्हाला काय करावं लागतं? अगदी सोपं आहे. स्केल घ्यायचं. स्केल घेऊन मग पुन्हा इथं ठेवून हे पॉईंट आणि ते पॉईंट जोडायचा. नंतर स्केल घेऊन हे पॉईंट आणि ते पॉईंट जोडायचा. समजलं? बघा तंतोतंत जोडा. आणि त्याच्यानंतर मेजरमेंट लिहायचे. इथं लिहायचं 3.5 सेंटीमीटर. इकडं लिहायचं 4.2 सेंटीमीटर. सगळ्यांना समजलं? मग आता ह्या प्रॅक्टिस सेट 2 मध्ये हे प्रश्न जर तुम्हाला समजला, आला का लक्षात? रफ डायग्राम इकडं, फेअर डायग्राम इकडं काढायची. आणि हे जर काढायचं तुम्हाला समजलं तर परीक्षेत काढता येईल. समजलं? मग जर परीक्षेत जर काढता आलं तर परीक्षेत मी जर सोमवारी परीक्षा घेतली तर चुकताल का? छान. नेक्स्ट. हां बघा बरं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. या बी मध्ये काय दिले रे? इन ट्रँगल STU हे ट्रँगल कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला. मग आता कसं कन्स्ट्रक्शन करायचा? तर सुरुवातीला तुम्हाला रफ डायग्राम, मग मी तुम्हाला रफ डायग्राम काढून दाखवतो, तुम्ही फेर काढा. हे बघा रफ डायग्राम तिकडल्या साईडला काय करायची रे? अशी आणि असं. एवढं समजलं? आता ह्याच्यानंतर ह्या 1 2 3 साईडमधून मोठी साईड घेऊ का? आमचं काय पोरं आता हे पोरांची परीक्षा आहे. हां हे समजलं एवढं? तर मग आता इथं काय आहे हे लक्ष देऊन बघा. आता इथं मोठी साईड कोणती आहे? ST 7 सेंटीमीटर. मग हे लिहायचं इथं 7 खाली. मग आता 7 लिहिलं, पण त्या 7चं नाव काय आहे? इथं S आणि इथं T. एवढं समजलं? आता ह्या ST पैकी ST इथं आलं तर उरतंय काय वर? U आलं. मग आता SUचं माप 5 सेंटीमीटर आणि TUचं मेजरमेंट किती आहे? 4 सेंटीमीटर. मग आता तुम्हीच सांगा, हे जसं रफ डायग्रामवरून तुम्ही इथं फेर काढलात तसंच या रफ डायग्रामवरून तुम्हाला फेर काढता येईल?
पहिलं 7 सेंटीमीटर काढा, नंतर 5 सेंटीमीटरचा एक आर्क काढा, नंतर 4 सेंटीमीटरचा एक आर्क काढा आणि पट्टीनं जोडून घ्या. हे प्रश्न येईल का? व्हेरी गुड. नेक्स्ट आता तिसरा प्रश्न पण फार सोपा आहे. काय दिले तिसऱ्या प्रश्नात? म्हणजेच पहिल्या प्रश्नातलं सी. इन ट्रँगल PQR लेंथ PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ QR इज इक्वल टू 3.8 सेंटीमीटर, लेंथ PR इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? रफ डायग्राम. हे बघा, ही रफ डायग्राम असं 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 केलं की झाली रफ डायग्राम. नंतर काय करायचं? तिघांचे मेजरमेंट बघायचे. इथं 6 दिलं आहे, इथं 3.8, इथं 4.5. मोठं कोण आहे त्याच्यात? 6. मग लगेच 6 इथं खाली लिहायचं. त्याचं नाव काय? PQ इथं लिहायचं. आणि उरतंय काय रे मग? इथं R. मग आता PRचं किती मेजरमेंट आहे? इथं 4.5, QR 3.8 सेंटीमीटर. आता बालमित्रांनो, आता तुम्हीच सांगा, हे रफ डायग्राम काढली, जसं आपण ही रफ डायग्राम काढली होती तसं तुम्हाला ते काढता येईल. आता कसं काढायचं आहे? तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करावं लागल? इकडे बघा, ह्या रफ डायग्राममध्ये ही सगळ्यात मोठी साईड आहे, ती खाली काढून घ्यायची. जसं आपण इथं काढलं होतं का नाही मोठी साईड खाली, तसं ही मोठी साईड खाली काढून घेतली. नंतर इथं काय केलं? कंपासच्या साहाय्याने एक आर्क काढला. तसं 4.5चा एक आर्क काढा, नंतर दुसरा आर्क काढा आणि ते क्रॉस झालेले जिथं आहेत, हे जे क्रॉस झालेले इथं पॉईंट असा जसा आहे तसा तिथं मिळतंय, त्याच्यातून हे इकडं जोडायचं, ते तिकडं जोडायचं, संपलं. अशा पद्धतीनं ट्रँगल PQR कन्स्ट्रक्शन होते. समजलं? तिसरं पण करता येईल. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. अरे क्वेश्चन नंबर 2 तर वेगळंच दिसायले. अरे बापरे, आता तुमचे डोळे चक्रावून गेले असतील. आता याच्यात ट्रँगलमध्ये आहेत 3 साईड आणि इथं दिलं आहे 5 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर. आता तुम्ही बसला असताल कपाळाला हात लावून. मैने उदार बेचा. ते दुकानाच्या बाहेर असते बघा, पाटी लावलेलं, असं एक जण माणूस बसतोय. मैने उदार बेचा म्हणजे काय? काहीच कळलं ना. आता इथं लक्षात घ्या, प्रश्नातच उत्तर आहे. प्रश्न समजून घ्यायचा. ड्रॉ ॲन आयसोस्केल्स ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर, बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साईड म्हणलं नाही, साईड्स म्हणलंय, मल्टिपल आलंय. अदर साईड्स 3.5 सेंटीमीटर इच. म्हणजे आता हा आयसोस्केल म्हणजेच काय? समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे, ज्याच्या 2 बाजू सारख्या असतात, ही आणि ही बाजू सारखी. त्याला म्हणायचं समद्विभुज म्हणजे आयसोस्केल. आणि बेस दिलाय 5 सेंटीमीटरचा आणि इथं दिलंय 3.5 म्हणजे ह्याचं 3.5, ह्याचं 3.5. आता तुम्ही म्हणताल सर त्याला नावं मनानं द्या, काही पण द्या. MAT मॅट म्हणजे चटई देऊन टाका. इथं M, इथं A आणि तिथं T. कळालं? HUT हट म्हणजे झोपडी. काय द्यायचं ते द्या. समजलं? लक्षात आलं? मग आता ह्याचे मेजरमेंट तुम्हाला कळाले तर मग आता बघा रे, रफ डायग्राम कळाली तर फेअर डायग्राम काढता येईल. किती सोपं आहे. पहिल्यांदा 5 सेंटीमीटरचा बेस काढा, नंतर 3.5 इकडं 3.5 तिकडं. करता येईल ना? छान. नेक्स्ट. अरे बापरे, बाबा आता तर चक्करच यायची काम आहे. ट्रँगलला असत्या 3 साईड आणि इथं दिलं एकच. म्हणजे एखादा पोरगा असं गणित बघल आणि गणित बघून टुपुक. पण अवघड काही आहे का? काहीच अवघड नाही. प्रश्न समजून घ्या आणि ज्याला प्रश्न नाही समजला त्यांनी सरळ सेमीच्या वर्गातून निघा आणि नॉन सेमी वर्गात जाऊन बसा. इंग्लिशमधले प्रश्न समजत नसल्यावर कशाला सेमीच्या वर्गात बसायचं? बघा, ड्रॉ म्हणजे रेखाटा ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय रे? समभुज त्रिकोण ज्याच्या 3ही बाजू सारख्या असतात.
मग आता इथं तुम्हाला काय करायचं, खुर्र 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 अशा रेषा वाढायच्या. एक रफ डायग्राम, एक रफ ट्रायंगल, आणि त्याच्यात प्रत्येक साईडचं माप 6.5, इथं 6.5, इथं 6.5. समजलं. आता त्याचं नाव द्यायचं, PEN, पेन नाव देऊन टाका इकडं, ट्रायंगल PEN. आता तुम्हाला रफ डायग्राम कळाली. मग ह्याच्यावरून फेअर डायग्राम काढता येईल. बेस घ्यायचा 6.5, नंतर आर्क इकडे एक 6.5चा तिकडे एक 6.5चा. संपलं. काही अवघड आहे का? कळालं, करता येईल व्यवस्थित. तुमच्या सगळ्यांना या कंपासचा वापर करून व्यवस्थित करता येईल शिकवल्यासारखं. चला, तुम्ही करता येईल म्हणल्यावर करा. पुढचा प्रश्न पहा बरं बालमित्रांनो. अरे बापरे, आता तर ना हे जे प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट सेकंड मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. दिसायला एकच क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये काय काय असतात बघा. गुहा, त्या गुहेमध्ये जायला दरवाजा लहानच असते, आणि मधी गेलो अरे बापरे भव्य दिव्य अशा पद्धतीचा असतो. तसा हे प्रश्न आहे. दिसायला एक प्रश्न आहे, पण ह्याच्यात तीन डायग्राम आहेत. कसं बघा, चूज द लेन्स ऑफ द साइड्स युअर सेल्फ. बाबा 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 बाबा, ह्याच्यात तर लई सूट दिली. काय बोलले, चूज द लेन्स ऑफ द साइड युअर सेल्फ. तुमच्या मनानं नाव बी द्या आणि माप सुद्धा तुमच्या मनानंच. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 काय माप घ्यायचं ते काढा. आणि काय करायचं माप घेऊन, अँड ड्रॉ 1 इक्विलॅटरल. अरे आत्ताच आपण बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल काढला का नाही, तेच इक्विलॅटरल काढायचं आहे बघा अशा पद्धतीनं. खुर्र खुर्र खुर्र, इथं 4 सेंटीमीटर, इथं 4 सेंटीमीटर, इथं 4 सेंटीमीटर. मनानं नाव द्यायचं ABC. मग आता ह्या रफ डायग्रामचं बघून तुम्हाला इथं फेअर डायग्राम काढता येईल ह्याच्यासारखं, राईट. मग आता हे कोणता झाला, इक्विलॅटरल काढला. त्याचे माप मनाने घेतले आणि रफ आणि फेअर दोन्ही काढायचे बरं का. त्याच्यानंतर पुन्हा ह्याच्या खाली 1 आयसोस्केल. अरे आयसोस्केल सुद्धा आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये सोडवलंय ना. म्हणजेच काय, समद्विभुज. इकडं एक सारखं माप आणि इकडं खालचं वेगळं. ह्याचं माप घ्या तुम्ही 5 सेंटीमीटर, ह्याचं 5 आणि ह्याचं घ्या 4. आणि इथं नाव द्या XYZ. मी XYZ दिले तर तुम्ही PQR द्या, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. समजलं. रफ डायग्राम काढली की त्याच्या बाजूला खाली फेअर डायग्राम काढता येईल, राईट. त्याच्यानंतर पुढचं ट्रायंगल काय म्हणले, अँड 1 स्केलेन ट्रायंगल. बाबा बाबा, स्केलेन म्हणजेच काय, ज्याच्या 3ही बाजू वेगवेगळ्या असतात. रफ डायग्राम काढायची अगदी सोपं. इकडे बघा रे, असं एक, असं एक आणि असं एक. खालची बाजू मोठी घ्या. इथं लिहा 7 सेंटीमीटर, इथं लिहा 5 सेंटीमीटर, इथं लिहा 6 लिहा, नाही 4 लिहा तुमच्या मनानं. नाव द्या MNO. सगळ्यांना समजलं. अशा प्रकारे आपण एक आकृती समजून घेतली तर उरलेल्या सगळ्या आकृत्या आपल्याला काढता येतात. हे लक्षात घ्या बरं का बाळांनो. प्रॅक्टिस सेट सेकंड अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा असा आहे. हा भाग तुम्हाला जर 7वीला समजला तर तुमच्या सगळ्यांना 10वीपर्यंत काहीही अडचण येणार नाही. खूप छान अशा पद्धतीनं बाहेर पावसाचं वातावरण आहे. अतिशय मनमोहक अशा पद्धतीनं बाहेर पाऊस पडतोय आणि बाहेर तर पाऊस आहेच, पण तुम्ही सगळेजण अगदी वर्गात बसून शांततेनं हा अभ्यास ऐकलात आणि तुम्हाला हा अभ्यास समजला का? घरी सगळेजण करून आणणार का?
व्हेरी गुड. थँक्यू मुलांनो.